नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोकण रेल्वे मार्गाच्या पूर्ण झालेल्या विद्युतीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रार्पण। वातावरणातील बदल, वाढत्या नौका आणि समुद्रात होणाऱ्या प्रदूषणामुळे यंदाच्या मासेमारी हंगामात झाली फार मोठी घट। 4 वर्षात 3 वेळा भूमिपूजन होऊनही आणि अनेक वेळा आश्वासन देऊनही चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी येथील हायटेक एसटी स्टँडचं काम रखडलेल्या अवस्थेतच। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वेच्या सीएमडींसह अधिकारी आणि अभियंत्यांचं केलं भरभरून कौतुक। मार्गावरील सर्व गाड्या लवकरच धावणार इलेक्ट्रिक इंजिनवर। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। 10वी-12वी नंतर व्यवसायाभिमुख करिअर घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पॉलिटेक्निक प्रवेश। आणि पॉलिटेक्निकची निवड करताना विद्यार्थी पालकांची पहिली पसंती म्हणजे उजगाव मधील न्यू पॉलिटेक्निक। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर असे सहपदविका अभ्यासक्रम उपलब्ध। अनुभव संपन्न प्राध्यापकांकडून कुशल अभियंते घडवण्यासाठी नामांकित उद्योगांच्या प्रयोगशाळा, अद्ययावत मशीन्स आणि उपकरणं, भाषा प्रयोगशाळा, विदेशी भाषा प्रशिक्षण, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, इनोव्हेशन आणि बिझनेस स्टार्टअप सेंटर, उद्योगांशी सामंजस्य करार, यातून होतो विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास। प्रशस्त मैदान, माफक दरात बस सेवा, हॉस्टेल आणि बिनव्याजी हप्त्यानं फी भरण्याची सोय। म्हणूनच न्यू पॉलिटेक्निक मधील शिक्षण म्हणजे करिअरचा राजमार्ग, प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 87 999 260 69 किंवा 70। एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 848 29 48 439। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। तब्बल 7 वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर कोकण रेल्वे मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बेंगलुरू इथं राष्ट्रार्पण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला। 100% electrification of Konkan Railway. As we are all aware, 1,287 crores, 70% savings in fuel expenditure and reduction in pollution is the 100% electrification of Konkan Railway. Illegal, ladies and gentlemen, flagging off of trains via video link from Tumukuru, Arsikere, Yelahanka, Ratnagiri, Madgaon and Udupi.
This is a very important thing, connecting India, the various places starting from Tumkuru, Arsikere, Yelahanka, Ratnagiri, Madgaon and Udupi. And the audience in the 6 places are all waiting for the Honorable Prime Minister to flag off. ಹಸಿರು ನಿಶಾನೆ ತೋರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಮಾನನೀಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರು. कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा रेल्वे मार्ग असल्यानं याचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण होणं गरजेचं होतं. त्यानुसार विद्युतीकरण पूर्ण झालं आणि टप्प्याटप्प्याने काही गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावू लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वे मार्गाचं 100% विद्युतीकरण पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि सर्व अधिकारी अभियंते यांना शुभेच्छा दिल्या. डबल इंजन सरकार ने कर्नाटका के तेज विकास का जो भरोसा आपको दिया है, उस भरोसे के आज हम सभी एक बार फिर साक्षी बन रहे हैं. आज 27,000 करोड़ रुपए से अधिक के प्रोजेक्ट का लोकार्पण और शिलान्यास हो रहा है. थोड़ी देर पहले कर्नाटका में 5 नेशनल हाईवे प्रोजेक्ट और 7 रेलवे प्रोजेक्ट का शिलान्यास किया गया है. कोंकण रेलवे के 100% बिजलीकरण के महत्वपूर्ण पड़ाव के भी हम साक्षी बने हैं. ये सभी प्रोजेक्ट कर्नाटका के युवाओं, यहां के मध्यम वर्ग, हमारे किसान भाई बहन, हमारे श्रमिक भाई बहन, हमारे उद्यमियों को नई सुविधा देंगे, नए अवसर देंगे. भाइयों और बहनों, बीते 8 सालों में हमने रेल कनेक्टिविटी के कंप्लीट ट्रांसफॉर्मेशन पर काम किया है. आज रेलवे में सफर का अनुभव 8 साल पहले की तुलना में बिल्कुल अलग है. भारतीय रेल अब तेज भी हो रही है, स्वच्छ भी हो रही है, आधुनिक भी हो रही है, सुरक्षित भी हो रही है और सिटीजन फ्रेंडली भी हो रही है. हमने देश के उन हिस्सों में भी रेल को पहुंचाया है जहां इसके बारे में कभी सोचना भी मुश्किल था. कर्नाटका में भी बीते वर्षों में 1200 किलोमीटर से अधिक रेल लाइन या तो नई बनाई है या फिर चौड़ीकरण हुआ है. भारतीय रेल अब वो सुविधाएं, वो माहौल भी देने का प्रयास कर रही है जो कभी एयरपोर्ट और हवाई यात्रा में ही मिला करती थी. कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झाल्यानं इंधन खर्चात लक्षणीय बचत होऊन सुमारे 150 कोटींहून अधिक रुपये वाचणार आहेत. तसंच गाड्यांचा वेग वाढून डिझेलमुळे होणारं प्रदूषणही बंद होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करणं म्हणजे एक आव्हानात्मक काम होतं, परंतु अधिकारी आणि अभियंत्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे उशिरा का होईना 7 वर्षांनंतर 100% काम पूर्ण झालं आहे। तब्बल 1287 कोटी रुपये खर्च करून कोकण रेल्वेच्या 741 किलोमीटर्स मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण करण्यात आल्याने सर्व मार्ग प्रदूषण मुक्त तर झालाच आहे, परंतु गाड्यांचा वेगही वाढणार आहे आणि वर्षाला सुमारे 150 ते 175 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं सांगण्यात आलंय। आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची। वातावरणातील बदल, वाढत्या नौका आणि समुद्रात होणाऱ्या सततच्या प्रदूषणामुळे यंदाच्या मासेमारी हंगामात फार मोठी घट झाली असल्याचं समोर आलं आहे। सन 2017-18च्या तुलनेत म्हणजेच मागील 5 वर्षांची आकडेवारी पाहता यंदा मत्स्य उत्पादनात सुमारे 33,000 टनाची घट झाली असल्याची माहिती अनुभवी मच्छीमारांकडून उपलब्ध झाली आहे। कोकणातील रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर, जयगड, हरणे, दाभोळ, बाणकोट, नाटे ही सर्वात महत्त्वाची आणि सतत वर्दळ असणारी मच्छीमार बंदरं म्हणून ओळखली जातात। पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे समुद्र स्वच्छ आणि मासेमारीसाठी उपयुक्त असल्याचं बोललं जात असे, परंतु मागील काही वर्षांपासून वातावरणातील बदल, अधूनमधून वाहणारे वेगवान वारे, अवकाळी पाऊस, वादळ आणि विविध कंपन्यांनी समुद्रात सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे समुद्र प्रदूषित झाले आहेत आणि त्याचा फटका मत्स्य उत्पादनात घट होण्यावर बसला असल्याचं बोललं जात आहे। मागील काही वर्षांपासून बांगडा, म्हाकुळ, कोळंबी, तारली, पापलेट, सरंगा आदी प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असत, परंतु हल्ली मात्र हे मासे काही प्रमाणात कमी झाले असल्याचं मच्छीमार बोलू लागले आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे समुद्रात वाढलेलं प्रदूषण। मागील 4 वर्षात 3 वेळा भूमिपूजन होऊनही आणि 10 वेळेला आश्वासन देऊनही रत्नागिरी येथील हायटेक एसटी स्टँडचं काम मात्र जैसे थेच असल्यानं प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे।
रत्नागिरीसह लांजा आणि चिपळूण इथंही हायटेक एसटी स्टँड उभारण्याचं काम मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलं होतं, परंतु 4 वर्षांनंतरही तीनही स्थानकांचं काम मात्र बंद अवस्थेत असल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल परब यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून बंद पडलेल्या रत्नागिरी एसटी स्टँडचं काम लवकरच सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं, परंतु दुर्दैवाने मात्र आजही हे काम रखडलेल्या अवस्थेतच असल्याचं दिसून आलं आहे। रत्नागिरी येथील बंद पडलेले हायटेक एसटी स्टँडचे काम सुरू करण्यात यावे म्हणून भाजपतर्फे निदर्शनं करण्यात आली होती, परंतु त्यानंतरही काम मात्र सुरू झालं नसल्यानं आता या ठिकाणी भाजपतर्फे शेती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आणि तशी त्यांनी तयारीही केल्याचं समजतं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कोकण रेल्वे मार्गाच्या पूर्ण झालेल्या विद्युतीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रार्पण। वातावरणातील बदल, वाढत्या नौका आणि समुद्रात होणाऱ्या प्रदूषणामुळे यंदाच्या मासेमारी हंगामात झाली फार मोठी घट। 4 वर्षात 3 वेळा भूमिपूजन होऊनही आणि अनेक वेळा आश्वासन देऊनही चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी येथील हायटेक एसटी स्टँडचं काम रखडलेल्या अवस्थेतच। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वेच्या सीएमडींसह अधिकारी आणि अभियंत्यांचं केलं भरभरून कौतुक। मार्गावरील सर्व गाड्या लवकरच धावणार इलेक्ट्रिक इंजिनवर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।